लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। 29 मे 2025 रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास फिर्यादी हे ठक्कर बाजार येथून एका रिक्षातून बसून लॉज पाहण्याकरता जात असताना फिर्यादी हे दारूच्या नशेत असल्याचा रिक्षा चालक याने गैरफायदा घेऊन उपनगर नाका सिग्नल येथे रिक्षा थांबवून कॅनेडियन फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याची चेन, पॅन्डल आणि अंगठी तसेच मोबाईल फोन असे रिक्षा क्रमांक MH15 EH7272 हिच्यावरील रिक्षा चालकाने बळजबरीने चोरी करून फिर्यादी यांना रस्त्याच्या कडेला टाकून पळून गेला होता। त्याबाबत उपनगर पोलीस ठाण्याकडील गुन्हा रजिस्टर नंबर 237/2025 भारतीय न्याय संविधान कलम 309(4) प्रमाणे गुन्हा दाखल आहे। त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे अधिकारी आणि अंमलदार असे सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील पोलीस अंमलदार 1405 अप्पा पानवळ तसेच पोलीस अंमलदार 2021 राम बर्डे यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की जगदीश दादाजी कापडनीस यांनी केला असून तो सध्या शिर्डी येथून नाशिककडे येत असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना सांगितली असता त्यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश देऊन गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार महेश साळुंके, पोलीस हवालदार उत्तम पवार, पोलीस हवालदार रमेश कोळी, पोलीस अंमलदार अप्पा पानवळ, पोलीस अंमलदार राम बर्डे, पोलीस अंमलदार विलास चारोस्कर, पोलीस अंमलदार मुख्तार शेख, पोलीस अंमलदार 2154 राहुल पालखेडे, पोलीस अंमलदार जगेश्वर बोरसे अशांचे पथक तयार करून सदर पथकाने आरोपीतास सापळा लावून पांगरी गाव शिर्डी नाशिक हायवेवरून ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव जगदीश दादाजी कापडनीस, वय 42 वर्ष, राहणार काकूचा बाग, संगमेश्वर, मालेगाव, जिल्हा नाशिक, सध्या राहणार विराम लॉज, कानडे हनुमान मंदिराजवळ नाशिक असे सांगितले। त्यानंतर त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा आणि मोबाईल फोन असा एकूण 1,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपिताची वैद्यकीय तपासणी करून त्यास गुन्ह्याच्या पुढील तपासाकामी मुद्देमालासह उपनगर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास उपनगर पोलीस ठाणे करीत आहे। रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.